2023चा ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक निर्णयात विरोधकांचे आभार मानणं हा सत्ताधाऱ्यांचा प्रामाणिकपणा होता की विरोधकांना त्यांच्या जाळ्यात अडकून त्यांची मुस्करदाबी करण्याचा पूर्वनियोजित मास्टर स्ट्रोक होता। पक्ष विपक्ष की सीमाओं से ऊपर उठकर करीब करीब सबने इसके पक्ष में वोट दिया। मैं इसके लिए सभी राजनीतिक दलों का और सभी सांसद साथियों का भी अभिनंदन करता हूं। महिला सक्षमीकरणाचा गोड शब्दांमागे मतदारसंघ पुनर्रचनेचा छुपा अजेंडा आहे का? नारी शक्तीच्या ढालमागे विरोधकांचे बालेकिल्ले कायमचे उद्ध्वस्त करण्याचा हा भयंकर कट तर नाही ना? कुछ लोगों को लगता है इसमें कहीं न कहीं मोदी का राजनीतिक स्वार्थ। लोकसंख्या नियंत्रणाचं प्रामाणिक नियम पाळणाऱ्या दाक्षिणात्य राज्यांचा राजकीय गळा का घोटला जातोय? केवळ उत्तर भारताच्या आकड्यावरती दिल्लीचं तख्त कायमस्वरूपी काबीज करण्याची ही नव्या युगाची हुकुमशाही तर नाही ना? अगर ये विधेयक पारित होता है तो समझ लीजिए कि इस देश में लोकतंत्र खत्म हो जाएगा। 2027च्या जनगणनेची वाट न पाहता घाईघाईनं राजकीय गणित का जुळवली जात आहे? महिला विधेयकांच्या पडद्यामागे सत्तेचा अमरपटा मिळवण्याचं कोणतं सिक्रेट मिशन देशावरती लादलं जात आहे? संपूर्ण विरोधी पक्षाचं हेच मत होतं की नारी शक्ती वंदन विधेयक हे 2024लाच लागू करा, त्या आमच्या बहिणींना हक्काचा अधिकार। सांगितलं जाईल की विरोध केला, पण विरोध या गोष्टीला नाही, अंमलबजावणीच्या पद्धतीला मात्र नेमका विरोध। देशभरात सत्ता असूनही केवळ एकाच महिलेला मुख्यमंत्री पद का? स्वतःच्या पक्षात 10% पेक्षा कमी महिला आमदार असणारे खरोखरच महिलांचे तारणहार आहेत का, की केवळ मतांच्या राजकारणासाठी टाकलेला हा नवा फास आहे? चाणक्य आज अगर जिंदा होते तो वो भी चौंक जाते। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या खुल्या चर्चेचे थेट आव्हान महिला आरक्षणाच्या विषयावरती ओपन डिबेट का? मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी, ओपन डिबेट। स्वतःच्या सोयीने प्रभाग आखून देशाचा राजकीय भूगोल बदलणारा हा खेळ कोण खेळतय? महिलांच्या भावनिक प्रश्नांचा आधार घेऊन लोकशाहीचे झिंडोडे काढणाऱ्या या पडद्यामागचा खरा सूत्रधार कोण आहे आणि त्यांचा अंतिम हेतू काय आहे? आजचा सवाल फक्त आरक्षणाचा नाही, तर त्या आड लपलेल्या राजकीय षडयंत्राचा आहे। महिलांच्या हक्काची ढाल करून लोकशाहीवरच जिओमेट्रिक घाव घातला जातोय का? बोलावं तर लागेलच। आजचा आमचा विषय आहे आरक्षणाचा चक्रव्यूह आणि दिल्लीचं तख्त। महासागर न्यूज। नमस्कार। खरं तर आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात पाहिली तेव्हा तुम्हाला कळलं असेल की या आरक्षणामागचं सत्य आणि तथ्य काय आहे। आणि सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक राजकीय खेळीला सुरुवात झाली आहे, ते म्हणजे महिला आरक्षण। या चर्चासत्रामध्ये आज खरं तर विषय आहे महिला आरक्षण आणि होणारं राजकारण, विधेयक कागदावरती आणि रणशृंग मैदानावरती। या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत खरं तर महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा ऍडव्होकेट राजमालाताई बुट्टे पाटील मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर आपल्या सोबत जॉईन झाल्या आहेत नाशिकवरून भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या प्राध्यापक अश्विनी कडफामे जाधव मॅडम। मॅडम, तुमचंही आमच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर आणखी काही गेस्ट आपल्या कार्यक्रमात सहभागी होतील। खरं तर या कार्यक्रमाची सुरुवात करताना बुट्टे मॅडम, मी तुमच्याकडे येतोय। आजचा जो प्रश्न चाललाय खरं तर दररोज टीव्हीवरच्या बातम्या म्हणजे जणू काही एखादी विषयाची लढाई आहे। सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होते आणि ज्या पद्धतीने 2023लाच हे विधेयक सर्व मंजूर झालं आहे, असं असताना देखील आज महिला आरक्षणाच्या लढ्यावरती आज बरेचसे आंदोलन होतात, प्रत्येक राज्यात आंदोलन होतात। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील 1 कोटी महिलांच्या सह्या घेणार असं त्यांनी सांगितलं। काय वाटतं, काय सांगतात? खरं म्हणजे 128वी घटना दुरुस्ती करत नारी शक्ती वंदन अधिनियम 2023-24 जेव्हा संसदेमध्ये प्रचंड बहुमताने नव्हे तर जवळजवळ एकमताने जेव्हा संमत करण्यात आला, त्यावेळेस संपूर्ण विरोधी पक्षाची भूमिका होती की हा कायदा केवळ त्याच्यानंतर नव्हे तर 2023-24ला जी इलेक्शन होती त्यावेळेसच तो लागू करण्यात यावा आणि त्या नियमानुसार
महिलांना आरक्षण जाहीर करण्यात यावा ही भूमिका सर्व विरोधी पक्षांनी एकमताने मांडलेली होती आणि ती भूमिका सरकारी पक्षाकडनं पण अपेक्षित होती. परंतु झालं मात्र वेगळ्याच भूमिकेतनं सरकार पुढे गेलं. निवडणुका तोंडावर आल्या की त्यांनी परत तेवढं फक्त ते नाटक केलं महिलांना आरक्षण देण्याचं आणि त्याच्यानंतर मात्र परत एकदा आज 17 एप्रिल 2026 रोजी परत एकदा हे विधेयक संसदेत आलं, महिला आरक्षण विधेयक. परंतु डिलिमिटेशन बिलाच्या खरं त्याला पांघरून घालून त्याच्यावर ह्याचा मुखवटा घालून महिला आरक्षणाचा परत एकदा संसदेत आलं. खरं म्हणजे ह्या सरकारची भूमिका खरं उघड स्पष्ट करायला इथं मला आवर्जून सांगा असं वाटतं की जेव्हा तुमच्याकडे 543 पैकी 298 मतदान झालेलं आहे या विधेयकाच्या बाजूनी, म्हणजे हे विधेयक 2/3 मतदानाने सहमत होण्यासाठी 362 एकूण खासदारांची तुम्हाला मतदान होणं आवश्यक होतं. मग मला ह्या सरकारला विचारावं असं वाटतं, ज्या विधेयकाला संपूर्ण विरोधकांनी संमती दिली होती, त्या विरोधकांना विश्वासात घेऊन परत एकदा हे विधेयक एकमताने संसदेत पास व्हावं म्हणून या सरकारने कुठली भूमिका केली, कुठले प्रयत्न केले? कमीत कमी कामाख्याला जाऊन नवस तरी केला का? किंवा कुठल्या खासदारांना विरोधकांना जाऊन त्याच्या अनुषंगाने सहमती घेण्यासाठी, त्याला सपोर्ट करण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. ज्या सरकार लाडक्या बहिणीची योजना आणतं, बहिणी लाडक्यात म्हणतं, त्या सरकारने आज महिला आरक्षणाच्या नावाखाली महिलांची जी फसवणूक केलेली आहे आणि ज्यावेळेस हे सहमत झालेलं होतं 2023-24 साली, त्यावेळेस स्वतः पंतप्रधानांनी पक्ष कार्यालयात जाऊन ही भूमिका मांडली होती. विरोधकांची त्याबद्दल आभार मानले होते. सद्गतीत होऊन संपूर्ण देशाला महिलांच्या उत्कर्षासाठी शुभेच्छा दिलेल्या होत्या. मग तेच पंतप्रधान आज 2 दिवसापूर्वी परत एकदा मीडियामध्ये येतात आणि संपूर्ण विरोधी पक्षाला त्याची जबाबदारी धरून तुम्ही सरकारमध्ये असताना विरोधी पक्षाला फक्त महिला विरोधी भूमिका म्हणून त्यांना दूषण देत महिलांच्या माफी मागण्याचं नाटक करतं. खरं म्हणजे मला इथं सरकारबद्दल म्हणताना सांगावंसं वाटतं की हे विधेयक म्हणजे किंवा महिलांचे प्रश्न म्हणजे या सरकारची अशी भूमिका आहे की ही तर गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. जर हे विधेयक संमत झालं असतं तर आमच्यामुळे झालं आणि नाही झालं तर विरोधक हे महिलांच्या भूमिकेच्या विरोधात आहे ही अशी सगळीकडं बतावणी करणं, अशा भूमिकेतनं केवळ महिलांबद्दल काहीही असता नाही, महिलांच्या हक्क आणि अधिकारांबद्दल कुठलीही भूमिका न धरता, कारण हे महिला विधेयक आहे जे सर्वात पहिल्यांदा 2010 साली आलं होतं आणि आज आम्ही 2026 सालापर्यंत केवळ ह्या विधेयकाची आज धरून महिला आज कार्य करत आहेत. त्यामुळे मला वाटतं ह्या सरकारने याबाबत गंभीर भूमिका घेत आपली विरोधकांचं म्हणणं आणि समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातनं हे लवकरात लवकर प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. तेही 543 जे 2022 साली ज्याच्या गृहीत धरलं होतं की 543 खासदारांवर तुम्ही 2023-24 सहमत झाला होता, त्याच्यावरच आरक्षण लागू करण्यात यावं ही भूमिका माझी स्पष्ट आहे. अगदी मॅडम, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली. खरं तर यामध्ये आणखीन संभ्रम आहे प्रत्येक भारतीयामध्ये, कारण या पद्धतीनं ज्या पद्धतीनं अचानक अधिवेशन बोलवण्यात आलं. आपल्यासोबत खरं तर आदिती सोनात मॅडम जॉईन झाले आहेत, मनसेच्या खरं तर त्या रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत. मॅडम, तुमचंही आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे. खरं तर पुढच्या प्रश्नाकडे जाताना मी भाजपाच्या अश्विनी करभाने मॅडम ज्या आहेत त्यांच्याकडे जातोय. अश्विनीजी, या पद्धतीने आता आपण आपली क्लिप सुरू होण्या अगोदर माननीय पंतप्रधानांचं जे भाषण ऐकलं, जे त्यांनी संघ कार्यालयातून केलं होतं आणि त्यांनी खरंच आभार मानले होते विरोधकांचे. त्यावेळेला जेव्हा 2023 महिला विधेयक पास झालं होतं, त्या विधेयकाबद्दल विरोधकांचं काही मत नव्हतं आणि आताही काही मत नसतानाही देशामध्ये एकीकडे दिंडोरा पेटवला जातोय, आंदोलनं केली जात आहेत आणि विशेष म्हणजे आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 कोटी महिलांच्या सह्या घेणार असं वक्तव्य केलंय आणि त्यालाच अनुसरून आता सुषमा अंधारे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितले की जर हे विधेयक पास झालं असतं तर तुम्ही 2029 पंतप्रधान ह्या महिला होणार का किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महिला करणार का, काय सांगाल? नमस्कार. गेल्या 27 वर्षांपासून महिला आरक्षण विधेयक हे लटकलेलं होतं आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या त्यांच्या इच्छाशक्तीमुळे नारी शक्ती वंदन हे विधेयक येऊ शकलं. तर हे केवळ राजकारण नसून महिलांना सन्मान देण्याचं आणि राष्ट्र निर्मात्यामध्ये एक मोठा वाटा देण्याचं पाऊल होतं. जेव्हा विरोधक या प्रश्नावर बोलतात, 2023 मध्ये
नारी शक्ती विधायक हे सर्वांच्या संमतीनुसार आलेलं आहे आणि त्या नुसार परंतु महिलांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळावं या अनुषंगाने केंद्र सरकारने लोकसभांची सीट वाढवावे यासाठी प्रयत्न केला होता. त्यासाठी याची जी अंमलबजावणी आहे ती 2029 साली करण्यात येणार होती. परंतु कॅबिनेट मध्ये काँग्रेस जो पक्ष आहे व इतर विरोधी पक्ष आहे यांनी त्या निर्णयाला विरोध केला आणि त्यांनी दाखवून दिलं की महिला सक्षमीकरणाच्या विरोधात त्यांची भूमिका आहे आणि हे त्यांनी त्या विरोधकाला विरोध करताना सिद्ध केलं आहे. काँग्रेस पक्षाने जे महिलांचा विरोध केला आहे, जास्तीत जास्त प्रमाणात महिला त्यांना हे नकोय, तर त्यामुळे आम्ही बीजेपी मध्ये आम्ही असं ठरवलंय की महिलांकडे जास्तीत जास्त ही गोष्ट पोहोचवावी आणि राज्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 1 कोटी महिलांच्या स्वाक्षरी मोहीम यासाठी राबवले आहे की महिलांपर्यंत हे जास्तीत जास्त पोहोचावं की काँग्रेस पक्ष किंवा इतर विरोधी पक्ष हे कशा प्रकारे महिलांना राजकारणापासून दूर ठेवण्याचं काम करताय. आणि यासाठी मी स्वतः किंवा भाजपच्या जितक्या महिला आघाडीच्या नेतृत्व आहे नाशिकमध्ये आम्ही सगळे रस्त्यावर उतरणार आहोत. घरोघरी जाऊन महिलांना न्याय देण्यासाठी ही मोहीम राबवणार आहोत आणि महिलांच्या स्वाक्षरी आम्ही घेणार आहोत. मॅडम, तुमचा मुद्दा मला कळणार. मी सोनार मॅडम तुमच्याकडे येतो. खरं तर आता तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला नव्हता आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय नरेंद्र मोदी यांचं जे भाषण होतं की महिलांना आरक्षण मिळावं म्हणून सर्वांनी 2023 ला संमती दिली होती. पण आता ज्या पद्धतीने खरं तर संसदेमध्ये जे अधिवेशन झालंय त्या अधिवेशनामध्ये माननीय पंतप्रधानांनी एक वाक्य बोलले होते. त्यांनी सांगितलं होतं की जर हे विधेयक पास झालं तर त्याचा मला फायदा होणार नाही, पण जर पास नाही झालं तर त्याचा थेट मला फायदा होतो. म्हणजे तसं झालंय का? म्हणजे दोन्ही बाजूने बीजेपीचा फायदा झालाय का? काय वाटतं सोनार मॅडम? अर्थातच सर्वात प्रथम पक्ष म्हणून आमची कुठल्याही विधेयकाला म्हणजे डायरेक्ट आम्ही त्यांना नकार देतच नाही. आम्ही त्या विधेयकाला सपोर्टच करतोय. कारण आज प्रत्येक महिला म्हणजे माझ्यासोबत माझ्या ज्या मैत्रिणी जॉईन झालेल्या आहेत त्या देखील एक महिला आहेत. 33% आरक्षणाचा हा फायदा आम्हाला प्रत्येक महिलांसाठी होणार आहे. पण मग माझं असं म्हणणं आहे की 2023 मुळे आम्ही मध्ये जेव्हा तुम्ही हे अंमलात आणणार हे जेव्हा सांगितलं होतं तर तेव्हा देखील त्यांचीच सत्ता होती ना. मग त्यांना कोणी अडवलं होतं का की ही अंमलबजावणी त्यांनी करायची नव्हती? असं काही त्यांच्यावर कुठे कंपल्शन होतं का? मग अचानक एक अधिकचं अधिवेशन घेऊन ज्याची काही मुळात गरजच नव्हती ते घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करायसाठी ह्यामागे आपण म्हणतो बघा कुंपणच शेत खातंय असं तर होत नाहीये ना. म्हणजे जर 2029 ला बघा त्यांच्या ज्या 500 जवळपास आता जे 543 खासदार आहेत ते जर डबल जरी झाले म्हणजे 33% आरक्षणांमध्ये आमच्यासारख्या महिलांना प्रत्येक व्यक्तीला जर त्याच्यामध्ये सहभाग घेऊन सक्रिय राजकारणात काम करता आलं तर कुठल्याही महिलेला आनंदच होणार आहे. परंतु आता ऑल ऑफ अ सडन मध्ये कसा करायचा अट्टहास का? आणि ह्याचा तुम्ही इतर विरोधकांवरती ठपका ठेवताय. म्हणजे राजकारण हे तुम्हीच करताय. 2023 ला पण तुमचीच सत्ता होती, आताही तुमचीच सत्ता आहे, तरी पण तुम्ही म्हणताय की विरोधी पक्ष लोक त्याला विरोध करतात म्हणून आम्ही नामंजूर करतोय. मुळात एक लक्षात घ्या, माझं सारखं हेच म्हणणं आहे, महिला आरक्षणाला कुठल्याही व्यक्तीचा किंवा कुठल्याही पक्षातल्या पक्षश्रेष्ठींचा किंवा महिलांचा विरोध नाहीये. पण हे मध्येच येऊन जनगणना न झाल्या म्हणजे न होता तुम्ही अचानक येऊन आमच्या डोक्यावरती हे ठपका मारणार असाल तर ती चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं. अगदी अगदी महत्वाचा मुद्दा असा आहे की आज जो महाराष्ट्र किंवा देश ज्या बाजूने चाललाय तर खरं जनता संभ्रमात आहे की कुठलं आरक्षण आणि कसलं आरक्षण, कारण हे अचानक निघालेला उद्भवलेला एक प्रश्न आहे. पण काही ठिकाणी आरोप होतोय की काही राज्यांमधल्या निवडणुका आहेत त्याला अनुसरून हा मुद्दा पुढे तर काढला नाही ना. कारण बुटे मॅडम मी तुमच्याकडे येतोय. खरं तर या मुद्द्याकडे पाहायला गेलं तर लोकसभा आणि विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण भेटावं म्हणून हा मुद्दा होता, पण हा मध्येच मुद्दा निघालाय. खरं तर 2011च्या जनगणनेच्या नंतरची जनगणना म्हणजे 2026. उलट भाजपानं जनगणना करायला उशीर केलाय. 2021-22 ला कोरोनाचं कारण सांगलं, त्याच्यानंतर नाही जमलं. पण आता जी होणारी जनगणना आहे ती 2026-27 पर्यंत पूर्ण होईल आणि त्याच्यानंतरच हे विधेयक लागू करावं असं विरोधकांचं मत असताना दुसरीकडे अपप्रचार केला जातोय. काय वाटतं? खरं म्हणजे 2010 मध्ये मगाशी ताई बोलल्या त्यानुसार अनुषंगाने मी उत्तर देईल की सर्वात प्रथम राजीव गांधी यांनी या महिला आरक्षणाच्या भूमिकेत
पहिल्यांदा दमदार पाऊल टाकले आणि त्या अनुषंगाने समितीचं गठन करण्यात आलं. त्याच्यानंतर नरसे राव असतील, HD दवेगौडा असतील किंवा अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा मनमोहन सिंग यांनी सर्व सरकारनी याबाबत अतिशय संवेदनशील भूमिका ठेवत नेहमीच प्रयत्नशील राहिले की हे विधेयक अस्तित्वात यावं आणि महिलांना राजकारणातही तेवढाच अधिकार मिळावा, निर्णय प्रक्रियेत महिला याव्यात, या भूमिकेशी नेहमीच संगत भूमिका राहिली आमच्या पक्षाची असो. आणि त्या अनुषंगाने जेव्हा नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्यात आलं त्यावेळेस 1994 साली आदरणीय पवार साहेबांनी सर्वात प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण जाहीर केलं. आता त्या अनुषंगाने जेव्हा एखादा पक्ष ऑलरेडी भूमिका घेतलेली आहे, ज्या पक्षाच्या नेत्यानं समाजामध्ये भूमिका घेतलेली आहे, महिला आरक्षण प्रत्यक्षात दिलेलं आहे, त्यांची विरोधी भूमिका असणं शक्यच नाहीये सर्वात प्रथम. दुसरं म्हणजे काल आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जेव्हा आव्हान दिलं त्यावेळेस ते आव्हान स्वीकारण्याचं धारिष्ट्यही आदरणीय सुप्रियाताईंनी आमच्या नेतृत्वाने दाखवलेलं आहे. त्यामुळे जर आमचा त्याच्या मागे काहीही छुपा अजेंडा असता तर आम्ही कधीच या आव्हानाला समोर गेलेलो नसतो. आणि आज आम्हीही तेवढ्याच सर्वसामान्य महिलांच्या हक्क आणि अधिकारांसाठी आज आपण इथे चर्चासत्रामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालेलो आहोत. महिलांना आरक्षण मिळावं याबाबत आम्ही सर्व सहमती आहे, आम्ही त्याला कधीच विरोध केला नाही. किंबहुना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकमताने ते अधिनियम जो सहमत झालेला आहे. परंतु जेव्हा 2022 साली जेव्हा सर्वे करण्यात आला त्यावेळेस 48.44 महिलांचं जेव्हा समाजामध्ये अस्तित्व होतं किंवा संपूर्ण एकूण जे काही समाजामध्ये महिलांचं प्रमाण होतं ते 48.44% होते आणि त्यावेळेस महिलांना केवळ 14% त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व दिलं गेलं होतं राजकीय. आणि ही बाब लक्षात घेऊन लवकरात लवकर आदरणीय पंतप्रधान साहेबांनी याबाबत भूमिका घेऊन ज्यावेळेस तुमचं सरकार असताना महिलांच्या धोरणाच्या प्रती जर तुम्ही एवढ्या संवेदनशील आहेत तर त्या बाबतीत योग्य ती भूमिका ठेवत योग्य त्या पावलाने आणि योग्य त्या पद्धतीने हे आरक्षण प्रत्यक्षात येण्याची साठी तुम्ही सजग राहणं आवश्यक होतं आणि त्या अनुषंगाने महिलांना न्याय देण्यासाठी आम्ही पण. मॅडम, मी तुमच्या प्रश्नाला धरूनच मी खरं तर मला भाजपाकडे जायचं आहे. अश्विनी मॅडम, तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. खरं तर ज्या महिलांच्या आरक्षणाबद्दल तुम्ही बोलताय, तुमच्या भारतामध्ये जवळपास 4000च्या जवळपास आमदार आहेत, त्याच्यामध्ये 10% सुद्धा महिला नाही आहेत. तुमच्याकडे जवळपास बऱ्याच राज्यामध्ये सत्ता असताना फक्त एका राज्यामध्ये मुख्यमंत्री महिला आहे, त्यामध्ये देखील अर्धे अधिकार त्यांच्याकडे आहेत. काय सांगाल ज्या महिलांबद्दल तुम्ही बोलताय तर तुमच्याकडे महिलांना तुमच्याकडे असलेल्या जागामध्ये महिलांना आरक्षण नाही आहे, पुढे काय होणार? नाही, आज आपण बघितलं तर हा जो निर्णय आहे किंवा नारी शक्ती वंदन अधिनियम जे आहे ते मोदी सरकारनेच आणलं आहे. गेल्या 27 वर्ष संसदेत हे सगळं बासनात होतं, पडून राहिलं होतं, घोषणा झाल्या, सगळं झालं, पण तरी महिलांना त्यांचा हक देण्यात आलेला नव्हता. आणि विरोधी पक्ष केवळ मतांचं राजकारणासाठी महिलांचा वापर करत होते. पण मोदीजींनी दाखवून दिलं की मोदी हे तो मुमकिन है. आणि त्यांनी केवळ कायदा नाही तर महिलांच्या राष्ट्र महिला या सगळ्या मुख्य प्रवाहात याव्या म्हणून त्यांनी हे जे अगदी 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 यांचं टेक्निकल काहीतरी तांत्रिक अडचण आली आहे. सोनाल मॅडम, मी तुमच्याकडे येतोय. ज्या पद्धतीनं आज भाजपा ज्या पद्धतीनं सांगते की महिलांना आरक्षण द्यायला पाहिजे, तोच प्रश्न तुम्हाला विचारतोय. भारतामध्ये 4000च्या जवळपास आमदार असताना त्यांच्याकडे 10% देखील महिला नाहीत. ते जर 33% बद्दल बोलत असतील तर काय सांगाल तुम्ही? आमचं म्हणणं हेच आहे, द्या 33% आरक्षण. उलट प्रत्येक महिलेने तिचा बद्दल जे आहे ते प्रत्येक समाजात बोललंच पाहिजे. परंतु आता ज्यांच्याकडे महिलांचा भरपूर वारं वाहते किंवा काही लाट उमटते म्हणून त्यांना लागू करायचं आणि येऊ घातलेल्या इलेक्शन मध्ये त्याचा त्यांना फायदा करून घ्यायचा आहे. बीजेपी प्रत्येक वेळी स्वतःच जोपर्यंत फायदा करण्यापर्यंत काही करत नाही. तर 2023 आरक्षण डिक्लेअर होतं तर यांनी 2023च्या वेळेस करायला पाहिजे. जे हे सिद्ध होते की त्यांच्या 2023 वेळेस आपण जसं म्हणतो तसं मुख्य आता आहेत तसं त्यांना 2023 वेळेस त्यांच्याकडे महिला नव्हत्या. आता त्यांना असा कुठे ते आत्मसात झालं की आमच्याकडे खूप साऱ्या महिला त्यामुळे आपण घाईघाईत तसे घाईघाईत इलेक्शन डिक्लेअर करतात, घाईघाईत मनमर्जी स्वतःच्या मालकाप्रमाणे सगळे निर्णय घेऊन मोकळे होतात. तसंच त्यांना आत्ताही जबरदस्ती हे लादायचा प्रयत्न ते करतायत. पुन्हा आम्ही सगळे हेच
कुठलाही पक्ष तुमच्याकडे मी येतोच आहे. परत एक सांगतो अश्विनी मॅडम, मी तुमच्याकडे येतोय कारण अश्विनी मॅडम आपलं बोलणं देशाच्या- अधुरं राहिलं आहे. हो. भाजपा ज्या पद्धतीने एक देशाच्या पक्ष ज्या आज- पद्धतीने म्हणतो 10% तुमच्याकडे महिला नाही आहेत, आमदार नाही आहेत, एक मुख्यमंत्री महिला नाही आहे, एक मुख्यमंत्री. तर तुम्ही ज्या महिलांना वंदन करण्यासाठी जो हे बोलताय, तर तुम्ही यापूर्वी ते राबवलं का नाही? किंवा महिलांना जर आरक्षण न देता देखील भाजपामध्ये एवढ्या महिलांना का इलेक्शनला उभं करता आलं नाही किंवा त्यांचे एवढे आमदार का नाही? नाही, आपण जर बघितलं तर देशाच्या संसदेत आणि विधानसभेत आज 33% जागांवर आपल्या भगिनी बसलेल्या आहेत. आणि महिला केवळ भाजपने महिला केवळ वोट बँक म्हणून नाही तर त्यांना निर्णयकर्त्या होतील या अनुषंगाने पुढचे पाऊल उचललेले आहेत. जेव्हा माता भगिनी धोरण ठरवतील तेव्हा देशाचा विकास अधिक वेगाने होईल, हे आमच्या पक्षाचं धोरण आहे. आणि आमचा पक्ष केवळ बोलत नाही तर करून दाखवतो. विरोधक आज प्रश्न विचारत त्यांना तुम्ही विचारा की इतके वर्ष त्यांनी काय केलं. मोदी सरकारने महिलांचा सन्मान म्हणून अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये मग उज्ज्वल योजनेतून धुरापासून मुक्ती दिली असेल, स्वच्छ भारत अभियानातून सन्मान दिला असेल, मुद्रा योजनेतून त्यांनी भगिनींना उद्योजक बनवले आहे आणि नारी शक्तीवंदन या अभियानातून राजकीय अधिकार दिलेला आहे. तर असे बरेच उपक्रम आजपर्यंत भाजप सरकारने राबवले आहे. आणि माझा विश्वास आहे की येणाऱ्या काळात जेव्हा लोकसभेत आणि विधानसभेत 33% महिला प्रतिनिधित्व असतील तेव्हा भारत खऱ्या अर्थाने विश्वगुरु बनवण्याकडे पाऊल टाकेल. भाजप हा असा एकमेव पक्ष आहे ज्यांनी महिलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवलेला आहे. नाही अश्विनी मॅडम, माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं मिळालं नाही. मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे जवळपास 4000 आमदार असताना 10%च महिला आमदार आहेत. मग तिथे महिलांना का संधी दिली नाही? मुद्दा नंबर 2 येतोय, ज्या पद्धतीने तुम्ही नाशिकच्या आहात, नाशिकमध्ये जे प्रकरण झालेलं आहे त्या ठिकाणी महिलांची अब्रू वेशीवरती टांगल्या गेली आहे. असं असताना देखील बऱ्याचशा राजकीय नेत्यांची त्यामध्ये नावं आली, तर त्या ठिकाणी मात्र त्यांचं नाव येत नाही. सॉरी मॅडम, लाईनच्या बाहेर गेल्यात. बुट्टे मॅडम, मी तुमच्याकडे येतोय. आज महाराष्ट्रातली परिस्थिती बघायला गेली तर नाशिकमध्ये ज्या बायकांची अब्रू वेशीवरती टाकण्यात आली आहे याच्यामध्ये बरेच सत्ताधाऱ्यांचं नाव त्या ठिकाणी येतं. असं असताना देखील या ठिकाणी महिलांना न्याय भेटत नाही, तर या ठिकाणी आरक्षण मागतायत, काय सांगा? खरं म्हणजे आज महाराष्ट्रात पण बघितलं तर 8 ते 9% महिलांचं प्रतिनिधित्व आज विधानसभेमध्ये पण आहे आपल्याला. आणि मला असं वाटतं महिलांवर जे आज दिवसाडोळे अन्याय अत्याचार होत आहेत आणि सगळ्यात म्हणजे आज कुंपण शेत खाते ज्यांनी रक्षण करायचं तेच आज भक्षक बनलेले आहेत. पण म्हणून खरंच खेदाने मला असं वाटतं न्याय कोणाकडे मागायचं. कारण आज म्हणून आम्हाला जर आमचा हक्क दिला, आम्हाला आमचे अधिकार दिले, आम्ही या प्रक्रियेतनं निर्णय प्रक्रियेत आलो, आज आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही आमच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढा देऊ, संघर्ष करू. आणि मला असं वाटतं की आज 185 देशामध्ये जगामध्ये देश आहेत त्याच्यामध्ये आजही महिला आरक्षण म्हणजे महिला प्रतिनिधित्व जे राजकीय प्रतिनिधित्व महिलांना आहे भारतामध्ये, त्यामध्ये भारत जवळजवळ 141 नंबरवर लागतो. या गोष्टींचा अगदी रवांडा जे काही देश आहेत क्युबा वगैरे ते पण आपल्यावरती आहेत. या गोष्टीची किंवा आज संपूर्ण पार्लमेंटमध्ये आपण बघितलं तर 74 ते 75 महिला आहेत, म्हणजे एकूणच 14% महिलांचं प्रतिनिधित्व तिथं आहे आजही आम्हाला. जर एवढं कमी अल्पमतात असलेल्या महिला आणि जी महिलांची दारुण परिस्थिती संपूर्ण देशात आहे, वाढणारे अन्याय अत्याचार आहे, क्राईम रेट वाढत चाललेला आहे, त्याच्याबद्दल असंवेदना ठेवत किंवा कुठलीही भूमिका न कुठल्याही प्रश्नाला किंवा कुठल्याही महिलांच्या संघर्षाला, महिलांच्या अन्याय अत्याचाराला साधी केवळ उत्तर देण्याची ही असंवेदनशीलता जे सरकार दाखवत आहे, ते सरकार जर केवळ असं म्हणत असेल की विरोधक महिला आरक्षणाला विरोध करत असेल तरी ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. फक्त निवडणूक आले की फक्त महिलांना गाजर दाखवण्यासाठी आरक्षण जाहीर करायचं, मग 2023-24 असो किंवा आता त्याच भूमिकेतनं सरकार केवळ महिलांना आता कोणीतरी उठायला पाहिजे, लढा दिला पाहिजे, संघर्ष दिला पाहिजे. मी म्हणते आम्ही सावित्रीच्या लेखी आहेत आणि शेवटपर्यंत संघर्ष करू, परंतु पुत्र शोधण्याची वेळ आमच्यावर आली आहे. अगदी 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 आपला वेळ खूप कमी आहे, आपल्याकडे केवळ 5 मिनिटं उरले. 5 मिनिटांमध्ये मी सगळ्यांकडे येतो. मला यावर असं बोलायचं आहे की जे तुम्ही मला विचारलं की पक्ष, तर नाशिकमध्ये 3 आमदार जे आहेत त्या महिला आहेत. म्हणजे आमचा पक्ष जो आहे भाजपा याने केंद्रामध्ये बरेच महिला आहेत, राष्ट्रपती ज्या आहेत त्याही महिला आहेत, खासदार महिला आहेत. नाशिकमध्ये 3 आमदार महिला आहेत. मी स्वतः एक महिला आहे जी ज्यांनी पक्षाने मला एक प्लॅटफॉर्म दिला आहे की पक्षाचं मी काही गोष्टी मीडिया समोर बोलाव्यात.
तर हे सगळं पक्ष असं काही नाही. आमचा पक्ष महिलांनाही पुढाकार देतो, महिलांनाही तेवढा सहभाग दिला जातो. विरोधकांनी फक्त यावरती अगदी अगदी मला सोनाली मॅडम, मी तुमच्याकडे मी परंतु तुम्ही जसं म्हणालात आणि ताई जसं म्हणतायत की आपल्याकडे 33% आरक्षण सोडून सुद्धा आत्ता जो अट्टाहास ते धरतायत, परत परत आम्ही दोघीही आत्ता माझ्या ज्या भगिनी म्हणाल्या त्याचप्रमाणे आम्ही परत परत हेच म्हणतोय की आम्ही 33% आरक्षणाच्या विरोधात नाहीये सर. आमचं म्हणणं एवढंच आहे की आता हा मध्येच कुठेतरी तुम्ही खेळ खोळंबा घालून जे मतदार आहेत ना त्यांना तुम्ही गाफील ठेवायचं काम करताय. ते प्रश्न सोडून सुद्धा आपल्या समाजामध्ये आता आपण जो प्रश्न विचारला त्याच्यावरती विचार करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. आज आपल्याकडे बलात्कारावरती काही ऍक्शन होत नाही. सर्वसामान्य नागरिकांना बऱ्याचदा आम्ही एका राजकीय पक्षाच्या वरिष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी असून सुद्धा आम्हाला देखील पोलीस स्टेशनमध्ये किंवा कुठल्याही शासकीय ह्याच्यामध्ये इतकी भावना निर्माण होते मनात की अरे आपण कोणासाठी काम करतोय. तर आमच्यासारख्या लोकांना असं फेस करावं लागतं. तर सर्वसाधारण महिलांना ज्यांना खरंच काही अडचण होते त्यांना काय फेस करावं लागत असेल त्याच्यावरती काही सरकार बोलत नाही, त्याच्यावरती काही निर्णय घेत नाही. कुठल्याही आयोगामध्ये तुम्ही जेव्हा एखादी महिला बसवता त्यावेळी तिचं काय एज्युकेशन आहे, त्या आयोगाच्या कॅपेबिलिटीची ती व्यक्ती आहे का, तिला त्याबद्दल काय नॉलेज आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा विचार साठी गरजेच्या आहेत. नुसतंच आपल्याला ऊस गोड लागला म्हणून आपण मुळासकट खायचा नसतो. आणि नवीन नवीन प्रकारचं आश्वासन देणं आणि नवीन नवीन आश्वासन देणं, योजना काढणं, मग ते पैसे टाकणं, खात्यामध्ये तुम्ही गरीब दुबळ्या महिलांना भूलथापा घालू शकता, पण सुशिक्षित महिलांना तुम्ही किती दिवस बनवणार. महिला सुशिक्षित महिला त्यासाठी कशी करते प्रत्येक तुम्ही आम्ही हे करतो ते करतो आणि तुमचे नियम आमच्यावरती लादायची गरजच नाहीये. जर 2023ला हे सगळं ठरलेलं आहे तर ते त्याप्रमाणे चालू द्या. व्यवस्थित जनगणना म्हणजे व्यवस्थित होऊ दे. मग 2029ला तुमचं जे काय ते तुम्ही चालू ठेवा. आम्ही कोणीच महिला पदाधिकारी किंवा कुणी एक स्त्री किंवा कुठलाही पक्ष त्या 33%च्या विरोधात नाहीये. त्यामुळे मी केलं तोच ते खाणं आणि दुसरं चुकीचं ही भूमिका मांडणं आता बीजेपीने सोडून द्यावं असं मला वाटतं. अगदी बीजेपीने ही भूमिका मांडणं सोडावं असं सांगितलं आहे. मला बुट्टे मॅडम तुम्ही एक सांगा की ज्या पद्धतीनं हे अचानक आलेलं अधिवेशन, अचानक बोलवलेलं अधिवेशन, अचानक आलेला मुद्दा आणि त्याचं होणारं राजकारण, याच्या मागे कुठली राजकीय खेळीचा गंध तर तुम्हाला येत नाही, काय सांगा? मी पहिल्यापासून तीच भूमिका मांडते की केवळ प्रत्येक वेळेस निवडणूक आली की आम्हाला लाडकी बहीण का आठवते. 2023-24 खालीच मध्येच का हे आरक्षण बिल त्यावेळेस आलं. परत आता हा विषय 17 एप्रिल 2026 साली पुढं का आला. होऊ जाणाऱ्या इलेक्शनसाठी महिलांना केवळ मी म्हटल्याप्रमाणे गाजर दाखवायचं, आशेला लावायचं, परत एकदा तोच पाडापुढं करायचा असा भूमिकेतनं जर सरकार केवळ असंवेदनशील भूमिका महिलांप्रती ठेवत असेल, कारण 816 जागांपैकी जेव्हा मतदार पुनर्रचना करण्यात येईल, सरकारकडनंच जाहीर झालेला साधारणतः आकडा असा आहे की 816 जर मतदार फेररचनेनंतर जर झाला खासदारांचा तर त्यामध्ये जवळजवळ 272 महिला आपले राहतील 33% आरक्षणानुसार. तर हा अधिकार आम्हाला देण्यात यावा, तो केवळ 543 आता जो तुम्ही 2023-24 मध्ये जाहीर केला होता त्याच आकड्यांवर जाहीर करा ना तुम्ही. आणि मग आम्ही सर्व महिला आम्ही तुमच्याकडं आमचे हक्क आणि अधिकार आमच्यावर झालेल्या अन्याय अधिकारांसाठी संघर्ष करण्यासाठी लढायला येणार नाही, कारण आमचा इतिहास आमचं सामर्थ्य आम्ही जाणून आहोत. परंतु जेव्हा 1946 साली जेव्हा आंबेडकरांची समिती गठन करण्यात आली होती त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन फॉर्म करण्यासाठी त्याच्यामध्ये जवळजवळ 299 महिला सदस्य होते आणि महिला जवळजवळ 15 होत्या. मग त्यावेळेस त्या महिलांनी महिला आरक्षण नाकारलं, कारण त्यामागे भूमिका त्यांची तीच होती की आज स्वातंत्र्यात आम्हाला सन्मानाने जगण्याचा हक्क आणि अधिकार मिळेल. आम्हाला आमच्या हक्क आणि अधिकारांसाठी सन्मानाने जगण्यासाठी काही आरक्षणाची गरज नाहीये. परंतु हे जेव्हा 2075च्या समितीनंतरच्या पुढे आलं की हे आज महिलांचं 4% पणही योगदान राजकारणात नाहीये आणि त्याच्यानंतर ह्या बाबत
सरकारने भूमिका घ्यावी, आरक्षण आणावं, महिलांना राजकीय आरक्षण द्यावं, हे 75 मध्ये जाहीर करण्यात आलेलं होतं. परंतु आजही त्याबाबत सरकार जर संवेदनशील नसेल, आजही भूमिका घेत नसेल, तर महिलांना किती वर्ष तुम्ही फक्त जो घटक समाजाचा जवळजवळ 50% आहोत आज आम्ही महिला, त्यांना जर तुम्ही संवेदनशील राहणार नसेल, तर ह्या सरकारची दुटप्पी भूमिका समाजासमोर आल्याशिवाय राहणार नाही. मॅडम, माझा ते शेवटचा प्रश्न आणि मॅडमचा भाजपाच्या मॅडम कायम येतात जातात, त्यांचं टेक्निकली काही प्रॉब्लेम असेल, तांत्रिक बिघाड असेल, त्यामुळे आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी भारतामध्येच नव्हे तर सगळीकडे महिलांच्या आरक्षणाविरोधात जे रान पेटवलं जात आहे आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं भाजप आता सगळीकडे उतरून आंदोलन करत आहेत आणि असं अपप्रचार करत आहे की महिलांना आरक्षणासाठी विरोध करण्यात आला आहे. खरं तर हा विरोध झालाच नाही किंवा हा विरोध करण्यात आला नाही असं चित्र जेव्हा देशाला कळतं, तर खरोखर या मागचं नेमकं राजकारण काय, नेमकी खेळी काय हे पाहणं गरजेचं आहे. आज आपण आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत आणि हार्दिक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. महासागर न्यूज.